जय मित्रांनो, तर आता आपण आणखी नवीन 13 जिल्ह्यांची माहिती पाहणार आहे की त्या जिल्ह्यामध्ये आतापर्यंत किती अर्ज आलेले आहेत, अर्ज संख्या किती झालेली आहे। त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून जे समोरचे व्हिडिओ येतील ते तुमच्या युट्यूबच्या पेजला येतील। त्यामुळे चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपण रोजच्या रोज असे 2 ते 3 रोज व्हिडिओ आपण अपलोड करत असतो की कोणत्या जिल्ह्यामध्ये आतापर्यंत किती अर्ज आलेले आहेत। सोबतच आता मैदानी चाचणीच्या अपडेट्स असो की कुठं किती अर्ज आलेले आहेत, तर ह्या सर्व अपडेट आपल्या चॅनलवर तुम्हाला नक्कीच मिळणार आहे। त्यामुळे चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या। तर आता आपण बघूयात की एसआरपीएफ गट क्रमांक 15 गोंदियाला 6500 प्लस अर्ज केलेले आहेत। एसआरपीएफ गट क्रमांक 15 गोंदियाला आतापर्यंत 6500 प्लस अर्ज केलेले आहेत। तर बऱ्याचशा मुलांचं कारागृहामध्ये सिलेक्शन झालेलं आहे। बऱ्याचशा मुंबई कारागृह असो की तिथं सिलेक्शन झालेलं आहे, पण मुंबई कारागृहाची जेमतेम प्रोसेस ही बरंच लांबणीवर जाईल। पण यावेळेस ते अर्ज नक्कीच भरणार आहेत, हे तर काही डाऊट नाहीच। पण यावेळेस पण चांगला जोर द्या जिल्हा पोलीसला। कारागृहाच्या ड्युटीपेक्षा जिल्हा पोलीस आपल्याला माहितीच असते की जेमतेम ड्युटी ही चांगली असते, म्हणजे कारागृहाची ड्युटी ही मोबाईल वापरू देत नाही। अशा बऱ्याचशा अडचणी येतात मुलांना की मोबाईल वापरू देत नाही असं तसं। तर जिल्हा पोलीसवर आता नक्कीच त्या मुलांनी फोकस करायला पाहिजे, जे की ते करतच आहेत, यात काही डाऊट नाहीत। तर एसआरपीएफ गट क्रमांक 15ला त्यांचं खूप खूप अभिनंदन। ज्यांची आपले मुंबई कारागृहाला सिलेक्शन झालेलं आहे त्यांचे खूप खूप अभिनंदन। तर एसआरपीएफ गट क्रमांक 15 गोंदियाला आतापर्यंत 6500 प्लस अर्ज केलेले आहेत। मीरा भाईंदर ड्रायव्हरला आतापर्यंत 2050 प्लस अर्ज केलेले आहेत। मीरा भाईंदर ड्रायव्हरला आतापर्यंत 2000 प्लस अर्ज केलेले आहेत। पुणे सिटी ड्रायव्हरला आतापर्यंत 6800 प्लस अर्ज केलेले आहेत। पुणे सिटी ड्रायव्हरला आतापर्यंत 6800 प्लस अर्ज केलेले आहेत पुणे सिटी ड्रायव्हरला। सोबतच नागपूर कारागृहाला आतापर्यंत 16873 प्लस अर्ज केलेले आहेत। 16873 प्लस अर्ज केलेले आहेत नागपूर कारागृहाला, म्हणजे 16000। आता यामध्ये आणखी वाढ झाली असेल तर ही आणखी वाढ म्हणजे 17,000-17,500 तर जेमतेम आतापर्यंत झालेच असतील मुंबई कारागृहाला। कारण की मुंबई कारागृह असो, सीपी मुंबई असो, नागपूर कारागृह असो, 16873 प्लस म्हणजे 17,000-17,500 तर तिथं आतापर्यंत अर्ज केलेलेच असेल। 18,000 प्लस पण तिथं अर्ज जाऊ शकतात। व मुंबई शहर असो, तर अशा या 2 ते 3 ठिकाणी ही अर्ज संख्या ही वारंवार वाढतच जात आहे। कारण की जिल्ह्याला आतापर्यंत पण मुलं जेमतेम 70 ते 75% तरी 75च्या वरच पर्सेंट तरी मुलांनी आतापर्यंत पण अर्ज भरलेला नाही, म्हणजे जिल्हा पोलीसला अर्ज भरलेला नाही। सर्व मुलं फक्त एसआरपीएफ असो, कारागृह असो, बॅट्समॅन असो, चालक असो, अशाच पदांसाठी अर्ज करत आहे। जिल्ह्याला आतापर्यंत बऱ्याचशा मुलांनी अर्ज केलेला नाही। आता जेमतेम तारीख ही 9 दिवसावरच येऊन टेकलेली आहे, आपली 30 नोव्हेंबर ही तारीख अर्ज करण्याची प्रक्रियेची शेवटची तारीख। तर त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करून घ्या, पूर्ण फोकस द्या आपल्या ग्राउंडवर, आपल्या अभ्यासावर। आता लवकरात लवकर अर्ज करून घ्या। तर नागपूर सिटीला आतापर्यंत 7800 प्लस अर्ज केलेले आहेत। नागपूर सिटीला आतापर्यंत 7800 प्लस अर्ज केलेले आहेत। चंद्रपूरची बऱ्याचशा मुलांची कमेंट होती चंद्रपूरला, तर चंद्रपूरला आतापर्यंत 4450 प्लस अर्ज केलेले आहेत। चंद्रपूरला आतापर्यंत 4450 प्लस अर्ज केलेले आहेत। तर बऱ्याचशा मुलांची कमेंट ही सोलापूर ग्रामीण असो, सोलापूर शहर असो, सांगली असो, धाराशिव असो, आणखी एसपी धुळे असो, तर अशा बऱ्याचशा मुलांची कमेंट आलेली आहे। तर ते जिल्हे पण आपण बघणारच आहे, म्हणजे आपण त्याची माहिती, बरेचसे मित्र आपली माहिती त्याची काढणारच आहे, तर त्यामुळे आपण ते पण माहिती बघणारच आहे। तर चंद्रपूर जिल्हा पोलीसला आतापर्यंत 4450 प्लस अर्ज केलेले आहेत। मीरा भाईंदरला आतापर्यंत 4068 प्लस अर्ज केले आहेत। मीरा भाईंदरला आतापर्यंत 4068 प्लस अर्ज केलेले आहेत। एसआरपीएफ गट क्रमांक 13 वर्षाला आतापर्यंत 1900 प्लस अर्ज केलेले, यामध्ये आणखीही प्लस झालेले असतील। एसआरपीएफ गट क्रमांक 13 वर्षा, तर हा गट खूप, माझ्या मते हा गट खूप चांगला आहे। एसआरपीएफ गट क्रमांक 13 दीडपट पेमेंट पण असते आणि वातावरण पण खूप छान असते इकडे। एसआरपीएफ गट क्रमांक 13 1900 प्लस अर्ज केलेले आहेत। जेमतेम पुणे सिटीला आतापर्यंत 12,000 प्लस टोकन नंबर आलेले आहेत। पुणे सिटीला बऱ्याचशा प्रमाणात मुलं अर्ज करत आहे, कारण की जागा पण तशाच आहे। 1733 प्लस जागा आहेत।
म्हणजे मुंबईच्या खालोखाल पुणेला भरपूर प्रमाणात अशा जागा आहे 1733, मुंबईला तर आपल्याला माहितीच आहे 2459 इतक्या जागा आहेत, तर मुंबईला पण बऱ्याचशा प्रमाणात अर्ज वळवत आहे. तर मुंबई शहरला आतापर्यंत 38,820 प्लस अर्ज गेलेले आहेत. तर यामध्ये तासात सेकंदात पण 10 मुलांचा आपल्याला गॅप पडताना दिसतो. म्हणजे मुलं तर जास्तीत जास्त रात्रीच्या वेळेसच अर्ज करतात सर्वचे सर्व पोलीस भरती करणारे. तर 38,820 प्लस आता तर ही 40,000 क्रॉस झालेलीच असेल आपले. हे आता म्हणजे सर्वात जास्त आता मुंबई शहर असो, नागपूर कारागृह असो, पुणे सिटी असो, अशा ठिकाणी सर्वात जास्त मुलं अर्ज करत आहेत. त्यामुळे यांचा आकडा सेकंदाला भरपूर प्रमाणात वाढत जातो. तर 38,820 म्हणजे 39,000 पैकी 29,000 हे मुलांचे अर्ज आहेत. हे पण आपण लक्षात घ्यायला पाहिजे. 29,000 प्लस मुलं आहेत. एसपी लातूर ड्रायव्हरला आतापर्यंत 650 प्लस अर्ज गेलेले आहेत. त्यामध्ये 550 प्लस मुलं आहेत. तर ड्रायव्हरचा जर आपण अर्ज करत असाल तर ड्रायव्हरचा अर्ज अशा ठिकाणी करा की जेथे महिलांच्या पण बऱ्याच प्रमाणात जागा आहेत. म्हणजे जेमतेम बऱ्याचशा मुली म्हणजे उमेदवारच भेटत नाही, महिला उमेदवारच बऱ्याचशा ठिकाणी ड्रायव्हरला म्हणजे चालक ड्रायव्हरला बऱ्याचशा ठिकाणी महिला उमेदवारच भेटत नाही. त्यामुळे अशा ठिकाणी नक्कीच आपण अर्ज करायला पाहिजे. सोबतच एसआरपीएफ गट क्रमांक 13 वर्षाला आपण बघितले की 1900 प्लस अर्ज गेलेले आहेत. नागपूर आपला अकोला बऱ्याचशा मुलांची कमेंट होती की अकोल्याला आतापर्यंत किती अर्ज आलेले आहेत. तशी जळगावची पण येत आहे, बुलढाण्याची पण येत आहे. तर अशा जिल्ह्यांची आपण नक्कीच माहिती काढू. तर अकोल्याला आतापर्यंत 1500 प्लस मुलांचे अर्ज गेलेले आहेत. अकोल्याला आतापर्यंत 1500 प्लस मुलांचे अर्ज गेलेले आहेत की जे की जेमतेम 2000 प्लस तिथं अर्ज झालेले आहेत. आतापर्यंत मुलांचे अर्ज 1500 प्लस गेलेले आहेत. तर हे पण आपण लक्षात घ्यायला पाहिजे. सोबतच एसआरपीएफ गट क्रमांक 5 दौंडला आतापर्यंत 2779 प्लस अर्ज गेलेले आहेत. 2779 प्लस अर्ज गेलेले आहेत. एसआरपीएफ गट क्रमांक 5 दौंडला आतापर्यंत 2779 प्लस अर्ज गेलेले आहेत. तर बरेचसे मुलं आता कमेंट करत आहेत की या जिल्ह्याची किती आले, या जिल्ह्यात धाराशिवला किती आले, सांगलीला किती आले, सोलापूर ग्रामीणला किती आले, जळगावला किती आले. तर त्या जिल्ह्यांची पण आपण माहिती नक्कीच पाहणार आहोत. त्यामुळे चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या. इतर जे जिल्हे राहिले त्यांची पण माहिती आपण समोर बघूयात. आता जेमतेम काही दिवस बाकी राहिलेच नाही, म्हणजे जेमतेम 9 दिवस बाकी राहिलेले आहेत अर्ज करायला. तर आता जेमतेम आपल्याला ती माहिती आपल्यापर्यंत नक्कीच येणार आहे. तर त्यामुळे चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या. व तारीख वाढून मिळेल का, तर यामध्ये खूप मोठी शंका आहे. तर मागच्या भरतीचा जर आपण विचार केला तर तारीख ही वाढून मिळालेलीच आहे. या भरतीत पण वाढून मिळेलच, म्हणजे जेमतेम तर शक्यता आहेच की वाढून मिळेलच. पण त्या भरोशावर बसू नका, आताच आपला अर्ज भरून घ्या. कारण की जेमतेम बरेच आता पेमेंट व्हायला म्हणजे चलन व्हायला भरपूर प्रमाणात असा वेळ लागत आहे. अर्ज करायला बऱ्याच प्रमाणात अडचण येत आहे. तर त्यामुळे बऱ्याचशा वेबसाईट हँग मारत आहे. तर अशा भरपूर आणखी ह्या अडचणी वाढत जातील. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करावा. पूर्णचा पूर्ण वेळ आपला अभ्यासावर, आपले 4-5 मार्क आणखी कसे प्लस होतील, ज्यांचा 70-75चा पेपर आहे. बऱ्याचशा मुलांचे मला कॉल येतात की 70-75 पेपर आहेत, आणखी कसे प्लस होतील, त्याकडे नक्कीच लक्ष द्या. कारण की कॉम्पिटिशन पण खूप वाढलेलं आहे. तर कुठं किती दुर्लक्षित जिल्ह्याले, कुठं कमी अर्ज गेलेले आहेत, तर ते पण आपण नवीन नेक्स्ट व्हिडिओ मध्ये पाहू. म्हणजे कोणता जिल्हा हा दुर्लक्षित झालेला आहे या 2025च्या भरतीमध्ये, ते पण माहिती आपण नक्कीच पाहू. त्यामुळे व्हिडिओला आणखी इतर मित्रांपर्यंत शेअर करा व नक्कीच सबस्क्राईब करा. जय हिंद.